तर नमस्कार भावांनो, आज विषय झाला की दुकानातलं काम सगळं आवरून बसलो होतो. तोपर्यंत आमच्या आईसाहेब म्हटल्या की चला जरा देवाला जाऊन यायचं आहे. विचारलं कुठं जायचं आहे, तर आईसाहेब बोलल्या की आमच्या देवीला जायचं आहे. मग म्हटलं चला जाऊया. मग आम्ही मुलांना पण सोबत घेतलं. श्लोक आणि शौर्याला कुठं जायचं म्हणजे खूप मजा वाटते, त्यांना फिरायला भेटतं. त्यात आता दिवाळीची लागलेली सुट्टी. मग आम्ही निघालो. आम्ही निघून पुढे आलो तोपर्यंत लागलं तर रस्त्यात ट्रॉफिक तर भरपूर होतं. ट्रॉफिक मधून निघून पुढे आल्यानंतर श्लोकची आणि शौर्याची मस्ती. पप्पा मला आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम बिस्क्रीम काय ना पप्पांनी सांगितले ना काहीच नाही घ्यायचं. मारच दे. ये बड़ी अच्छी बात कही. गाव कुणाला पाहिजे? मला मार कुणाला पाहिजे? मला मार पाहिजे तुला? देऊ का? दुली दुली द्या जाम दुली दुली द्या दुली दुली द्या जाम दुली दुली द्या दुली दुली द्या जाम दुली दुली द्या दुली दुली पाती आपाती ते तो आपाती गुड आपाती हॅलो गाइस, आम्ही आता चाललो आमच्या मंदिरात. आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार नाही ते. आता आम्ही घाट चढतोय, तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा. अरे आता आम्ही तुम्हाला दाखवतो खाली. तर आतापर्यंत श्लोकने ब्लॉग कंटिन्यू केला कारण की मी कार ड्रायव्हिंग करत होतो. तर आतापासून मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तर औंधमध्ये 2 मंदिर आहेत. एक मंदिर आहे गावामध्ये आणि एक मंदिर आहे डोंगरावरती. सुमारे खालून 432 पायऱ्या चढून आल्यानंतर डोंगरावरती आपण पोहोचतो. आता समोर जे दिसत आहे ते पार्किंग आहे गाड्यांसाठी. मग आता आम्ही आतमध्ये आलो. श्लोक शौर्याने पाया वगैरे पडले. मग आईसाहेब ही पाया पडून आतमध्ये आल्या. तोपर्यंत श्लोक आणि शौर्य पुढे जी पायऱ्या येतात त्या साईडला बघायला गेलो आम्ही. व्ह्यू तर इकडून जबरदस्त दिसत होता ना, एकदम मस्त हिरवा गार. मी ज्यावेळेस आलतो ना त्यावेळेस 2007 साली आलतो. त्यावेळेस एवढा मोठा रोड वगैरे नव्हता वरती येण्यासाठी. आतमध्ये आल्यानंतर आम्ही नारळ वगैरे घेऊन दर्शनासाठी गेलो. तोपर्यंत शौर्य तर जिथं दिसेल तिथं अगरबत्त्या गोळा करून घेत होता. परत ना आम्ही आतमध्ये गेलो मंदिरात खूप गर्दी होती कारण की सुट्टी लागली होती दिवाळीची. त्यामुळे मला मंदिरातलं आतलं शूट काही करता आलं नाही व्यवस्थित. मी तसंच शूट केलं थोडं नॉर्मल. आतमध्ये जास्त कॅमेरा पण घेऊन जाऊन देत नव्हते. दर्शन करून आल्यानंतर शौर्याला बोललो अगरबत्त्या सर्व ठेव तिथे. शौर्याने पण सर्व अगरबत्त्या मंदिराच्या पाठीमागे ठेवल्या. तिथून आम्ही निघण्यासाठी आलो. तोपर्यंत शौर्याने नमस्कार करून बाय बाय करून तिथून आम्ही खाली आलो. श्लोक बोलला माझा एक पप्पा शूट घ्या. श्लोकला म्हणलो तूच आता कॅमेरा घे आणि पाठीमागून ये, काय फोटो काढायचे तेवढे काढ. मी परत ना तिथून आलो बाहेर आल्यानंतर एक शूट घेतला बाहेरचा मस्त वातावरणात. तिथून आम्ही निघालो आता खाली येण्यासाठी कारण की खाली जायचं होतं म्युझियम बघायला. मुलांना मी सांगितलं की म्युझियम बघायला जायचं आपण. म्युझियम चालू आहे का नाही ते माहीत नव्हतं. मी कारपाशी आलो तर श्लोक आला नव्हता अजून कारण की ते शूज घालण्यासाठी गेलता. तिथून आम्ही निघालो खाली. म्युझियम पेशी आलो तर म्युझियम 4:45 बंद झालं. मग श्लोकला एक शॉप दिसलं. आम्ही तिथं काही खरेदी केली थोडीफार. तिथून आम्ही निघालो कराडला जाण्यासाठी. खाली येऊन बघतोय तर काय मस्त गार्डन मध्ये हत्ती आणि हत्तीवरती कमान मस्त केलेली होती. एकदम जबरदस्त व्ह्यू दिसत होता. तर भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.